पोरी तिकडे नको जाऊ. नाही, काय आहे तिकडे सगळं रिकाम आहे, रिकाम असतं पलाट आहे कोणाचा. ढोरं बांधेल आहेत बुवा. बाई बाळग अशीन कोणाचं ढोर असतील बांधेल. राहू दे जाऊ ना माझ्या ठिकाणी. हा ढोर ओळखीचे आहेत का ते मारले गेले आता. चल घरी चाल अंदर अंदर बसू. गाव तसं लय मोठं नाही नाही. आमचं गाव लय मोठं आहे. नाही व मायाजी मोठं गाव आहे. 2000 लोकसंख्या गाव आहे ना. मोठं आहे गाव. चल ना येतो गावातून चक्कर मारतो तुम्हाला. गावही दिसते. हा चल ना मग चला. आजी राहू दे, काय कुठे हिंडता चांगलं वाटते का? मंजू तर विचारलं का तुला? आता काय पुसा लागते तिले. ह्या बाई आहेत ना संग. आपल्याला का कुठे इष्टीत बसून जा लागते काय. अब गावातून असं चक्कर मारून येऊ दिसते गाव कसं आहे तर बाईचं. राहू दे, काही नाही जाऊ. आजी राहू दे. आजी तो गोळी घेलाय का सकाळी? हो सकाळूनच घेतली ना मग आज घेतली. जाऊ दे गोडी काही येत नाही. चालली मी तशी मला इकडे आजच होते येत. आता माहिती कुठे गेली हो हे बाई. गेली ती बाई तिकडे. जाऊ दे, चाल घरी. चल घर अंदर जाऊ. कुठे गावात हिंडू आजी, लोकांच्या गावात चांगलं नाही वाटत. चल आपण घरात जाऊ. काय कशी आहे हो बाई. म्हणे की चला म्हणे गेली अखली. बोललीच नाही हर पोय है. भिंगरीच आहे जशी काही निरा भिंगरी. भिंग भिंग भिंगी ग भिंगरी. या बाईच्या पायाला भिंगरीच आहे बाई. हिंटे तर ती हिंटे. मला म्हणते चला म्हणते गाव दाखव आणि चालली गेली एकटी बिन माणुसकीची. चल आपण घरात बसू. हे कोणाचं घर आहे. आजी येशील कोणाचं आपल्या ओळखीचं असते का? चल घराकडे. तसं बी माया आपल्या गाव एवढं मोठं गाव नाही. आपलं गाव किती मोठं आहे व कोणीच दिसत नाही. सारे वावरात जातात वाटते बाई. गावात कोणीच नाही दिसत. हे पाय मंजू मी काय म्हणलं सकाळून तर शिकलं रोडजू. हा म्हणजे पूर्णाचा स्वयंपाक 12-1 वाजे लोक तर जेवण झाले पाहिजे. हा उशीर झाला तर मग चांगले वाटत नाही. उद्याच्या दिवस लवकर उठतो जरशी. म्हणून तू तुला म्हणले आज रात्री पुरण करून ठेव. तू नाही म्हणस. ती पुरण करून ठेवलं की सकाळून मग एवढा भारी नाही जात पूर्ण स्वयंपाक. सकाळून कसं आंघोळा कपडे ते उशीरच होते ना. नाही आई मी अलाराम लावतो मोठं बरोबर 4 तास उठतो ना. तुम्ही टेन्शन नका घेऊ करतो आम्ही सगळं. पिंकी ताई काय म्हणत आज काही करू नका अनाथ राहू दे उद्या करू. होते ना मग पिंकी ताई आहे मला सोबत. ना आता कसं मले मग त्या बायाजवळ बसणार नाही. साजरं वाटेन का त्याला बसून ठेवा. मी खोलीत येऊन काम करू लागेन तर ते मग वाटेन ते चला माय आपण करू. मी बसीन जोड आणि गोष्टी करत आणि तुलेच लागेल पिंकी समजा तुम्ही दोघीच जणी. हा म्हणून मला सकाळून जर शिक लवकर उठ जा. हा पिंकीला सांगलं मी म्हणलं सकाळून जर शिक लवकर उठ आणि करा. लेकरायला कसं काही खा प्यायला नाश्ता गिस्ता करून दिला की मग आपल्या स्वयंपाकाला लगे लागलं. म्हणून तर तुम्हाला म्हटलं होतं आई आपण गुलाबजामुनच करू. गुलाबजामुन आपण आधी करून ठेवले असते ना 2 दिवस तरी चाललं असतं. हे काय साजरं लागते होते. ई आल्या पाय धुवाले एवढासा आणि दिली का गुजम खाऊ घालतं काय. आणि डबलच्या बारीनं आले वेगळी गोष्ट. आता नसते. आता पूर्णाच सर दिसते. मग पूर्णाचा स्वयंपाकासारखं मदम वाटते का काय ना. ते काय गुलाबजाम फाटकं वाटते बहिणीरा. 1-1 खा 2-2 खा. पूर्णाचीच डाळ टाकायची. पूर्णाचा स्वयंपाक म्हणून तुला म्हटलं आज करून ठेव पुरण. बरं करतो ना उद्याही करतो मी 4 वाजता तो तुम्ही टेन्शन नका घेऊ. बर हो आता सकाळचे दिवस केलं भरभर उठला आपलं भरभर तर चालतेच आहे. बरं चल मग मी बसतो. त्या बसल्या आता ते टीव्ही पाहिजे नाटक लागलं का पिक्चर लागला काय मी पाहून राहिलं ते बसल्या जातो मग मी बसतो. त्याच्या अंगावर ते जवळ रात्री थंडी वाजली म्हणत ते ब्लँकेट काढणं ते दिवाणातले. या दिवाणात ती 2 शिल्लक ब्लँकेट आहेत ना ते काढले मी त्या दिवशीच म्हणू की नाही की काढून ठेव वदर. मला प्रणव म्हणे रात्री थंडी म्हणे आम्हाला थंडी. म्हटलं सांग लेकरायला त्यानं म्हणलं बाकी म्हणते का कोणी. आज ते ब्लँकेट काढ त्याच्या अंगावर त्याचं हिव पडते ना रात्री थंडी वाजते. गाद्या टाकून ठेवती. हा हो आई मी आता गाद्याच टाकते आणि येते थोड्या वेळ काढते ते ब्लँकेट. हो टाकून ठेव गाद्या ज्याला झोप आले तो येते आणि झोपते. मग कुमार कुठलं बसते मग फोन लागत होता त्याले. हा हो लावतो बाई इथंच असतील कुठं गेले असतील दारात असतील. चल बाई गाद्या टाकून देऊ का. गाद्या टाकून देते आणि मी जाते थोड्या वेळ बसते सर्वांसोबत. पिक्चर लावला वाटते ना कोणता. खरंच किती मजा येऊन राहिली मला घरी. माझी आई काकू आजी सगळी पट्टी आहे. लय मजा येऊन राहिली असं वाटते येईल 8 दिवस ठेवावं तीच. असं वाटते येईन जाऊच नाही. किती मस्त वाटून राहिलं. वहिनी जास्त गोड पाहिजे का आजीले? नाही काही गोड नाही. गोडच नाही पाहिजे ना आजीला शुगर आहे ना. अहो पण तीत कुशे काय ना पाय हो काय हो हरभऱ्याचंही पचत नाही आणि गोळही नाही. तुरीचं बेसन त्याच्यात ते सार नाही गुळ नाही काही नाही कसं लागीन होते.
नाही नाही, खारीकची पावडर टाकली ना बस तेवढाच गोड पाहिजे. ते काय शुगरच्या ना तिला काहीच नाही आलत. काय व सांगा बरं, हरभऱ्याचं बेसन आहे चालत, तुरीचं तसंच तर काही चांगलं नाही लागत. आणि त्याच्यात काहीच नाही. काय व आजी काय बिमारी लयच आहेत बाई, काय बाई निरा. पण आजीची काळजी घेत नाही. म्हणजे त्या काकू काल आजी आंघोळीला गेल्या की नाही, लक्षच होतं वहिनी. आजी आंघोळीला गेल्या, थोडासा वेळ लागला, काकू 2 खेप जाऊन आल्या. आई काय करू राहिला, झालं नाही काय? अरे बाई काय करू राहिला, झालं नाही काय? म्हटलं सांग बाई किती काळजी करतात. हो नाही, काकू लय काळजी करते पोरी सारखी. पण काकूचा स्वभाव चांगला आहे. नाही खरंच चांगला आहे तुमच्या काकूचा स्वभाव. आजीची लयच काळजी घेतात ना. माय जडीन पुरण गोष्टी गोष्टीत. एक तर उगाच आहे आजी पुरतं, जळलं तर आजी बरीन काय काय पोरी न. काय करू राहिल्या व पोरी हो, स्वयंपाक करू राहिल्या का? द्या ना लसण गिसण निशाचा असेल तर द्या, नाही निसतो. हा या आजी या, बसा, काही नाही करायला, बसा. माय पूर्णाची डाळ टाकली का? दे ना मला बी, दे ना, काही कर मी. बस ना आजी, काही नाही करायला लागत. काय करायला लागत, त्या दोघे जाऊ ना आम्ही. नाही हो बाई, दोघी तिकीचं काय आलं, राहाव ना आम्ही करू लागतो, द्या. अरे बापरे, नाही नाही मामीजी, बसा तुम्ही झाकडे. स्वयंपाक नाही करा लागत. बाय काय काय स्वयंपाक नाही करा लागत, काय हे आहे का? काय बसून 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 काल आलो तसल्या बशीलच हाव. काही नाही वर, आपण आपलेच हाऊस दे, सगळे मिळून करून सगळे मिळून जीव. द्या मी करतो आता, द्याव ननद बाई, द्या काही करतात त्या. अहो आजी, मी तुमच्या नातीची ननद हाव ना, तुमची थोडी जाव. काही नाही, मला पिंकीच म्हणत जा. हा हो माय बाई, पण माय नातीची ननद ना तुम्ही. नातं लय उच्च राहते माय, ननदचं नातं म्हणजे का सोपं आहे काय? लक्षावर वागवा लागते ननदले. ननद खुश असली की सासू खुश राहते, आणि सासू खुश असली की नवरा खुश राहते, आणि नवरा खुश असला की बाई खुश राहते. एवढं मोठं नातं आहे ननदचं, सांगा सोपं आहे काय? अहो आजी, तुमच्या नातीची ननद गरीब आहे ना. हा हो माय बाई, ननद गरीब आहे आमच्या पोरीची, आमची दुसरी पोरगीच. हा हो मग काय तर. नाही नाही, बसरा मामीजी तुम्ही. आई सांग बरं येईल जाय बरं तिकडे. आई आईलेच तर आम्ही कोणी देऊन राहिलो, करतो वहिनीन मी, आम्ही दोघी जणी करतो. जा बसा तुम्ही तिकडे. आई जाय बरं तू येईल घेऊन. ना मॅडम त्या बाईले म्हणलं राहू द्या, म्हणलं ऐकतात का त्या? चला बाई चला, जा घाबरत ती, काही एवढं नाही करतात पोरी. हा नाही जी, काय काय बसा बसा, आलं तसं बसा रे, काही नाही, समजाय मिळून करून बरं होते आप. इन बाई तुम्ही वदरलं करा, तुमच्या घर वदरला आम्हाला काय सुचत नाही, तुम्ही वदरलं करा. हे सगळ्यातलं बसल्या बसल्या पुष्पान मी करतो. सांग काय करावं माय बाई. बाई आता माझ्या हिशोबाने केली बाई मी भाजी. तिखट गिखट होईन का तुम्हाला? तर काय नाही होत तिखट, आम्ही बी तिखट खाणारेच हाव. आणि तसे पूर्णाच्या पोळी संग तिखटच भाजी साजरी लागते. आणि हे बाया कुरडा इथं जा. आई खूप झाल्या ना त्या. नाही वा, लेकरं वाकरं आहेत, लेकरं खातात, लेकरायला आवडते थोडी कुरडी पापड शिल्लक तोय. लेकरायला आवडत असते, लहान लहान लेकरं आहेत तर खातात लेकरं. तळा आहेत ना, काय हे आहे का? पिंकी ते तूप गरम करून ठेव, मग पूर्णाच्या पोळीवर वाढ होते ना. म्हणूनच तर घेतलं, गरम करतो ना, ते भाजीचं उतरू दे ना तिकडून. भाजीचं आला मामीजी गतका, शिजली आता भाजी. मसाला भाजी शिजायला काय वेळ लागते, उतरून ठेवा तिकडून, मी हे तूप गरम करतो. मग पाय मंजू, आपण ती बसल्या बसल्या पोळाटून देऊ, आणि मोठ्या बाई तुम्ही तर ती उभ्या शका. हा हा हो चालते. आला भाजी लेगत का आला, करा आता पोळ्या लाटणं सुरू करा. आते बाई झालं का ताक? नाही ना, मग कळी टाकून देतो, नाही तर मग. हो मॅ ताकाला रे फिरून ठेवली बाई, हे घेऊन जाय माझ्या सांडे बिंडी ना ती. एवढ्या जरी तर बाय स्वयंपाक आल्या असत्या तर काही बस लागत नाही. हा नाही तर काय तर बाई, हा चांगला मग केलं आपलं, बरोबर जेवलं बसलं का काय? हा काय आम्ही बसू गालावर हात देऊन आणि तुम्ही बसता करत काही? आपलं आपलं केलं मस्त, आपल्या गोष्टी गप्पा होतात. त्या बाई कुठे गेल्या म्हणच्या ननद बाई? त्या गेल्या बाई कुठे, मला ते कोणाच्या घरी त्या चागी प्यायला बोलावलं शेत, कोणी आवाज देते. पाय हो, मग त्या बाई असते तर ते बाई करत होत्या ना काही. ते बाईचा हातभार लागला असता सकाळी. आजचा पाहुणचार तर बाई सगळ्याच्या हातच झाला. हो खरंच, असाच व्हा विनीचा पाहुणचार, सगळ्यांनी मिळून केला.
अशा तर इनी बाई रोज जे आल्या जेवायला तर मला चालले. काहीच आठ नाही, काही त्रास नाही, काही राग रुसवा नाही, काहीच नाही. इनीचा पावनचार आणि इनीच लागला स्वयंपाकाला. इन बाईला म्हटलं आम्हीच तसंच आहो साधं आणि आम्हाला सोयराही तसंच भेटला मायसा भोळा. तशीच अपेक्षा होती आमची. असं वाटलं माय पहिलाच संबंध आहे आता मंजूचा जस मोठी असल्याच्या ना असं वाटे माय सोयराही आपल्यासारखाच भेटला पाहिजे साधा भोळा. हा तसंच भेटलं हो बाय, चांगलं झालं. असंच आहे आमचं काम, साधं भाधं बरं. कायले राग लोबन बसा गाल फुगू. आपण सोयरेच आहो, आपल्याला दोघाही मिळूनच करा लागते. झाकही दोघाही झाक्याचा, मोठेपणही दोघाही मिळूनच करायचा. तसं आहे आमचं काम साधं भाधं. आव माय आम्ही तसंच हाव माय बाई. माझे काही नाही माय, रुसवा नाही ना फुगवा नाही. जे आहे ते तोंडावर, जे नाही ते राहिलं असं आहे. एकुलती एक सून आहे मले, कुठे बसू माय मी गाल फुगून बसवत. 4-5 असल्या तर वाटते हिच्यावर गाल फुगवा, तिच्यावर गाल फुगवा, तिच्या माय बापाला काही म्हणा, हिच्या माय बाप काही म्हणा. एकुलती एक कुठे बसता माय. बसाव माय इन बाई पाय जा म्हटलं. गंगूबाई पाय जा इन बाई तुमच्या शेजारी बोल्या. आता दोघी बहिणी करा माय दोघीले एकीले आग्रह. जेव्हा आम्ही बसलो इकडून आता हा आग्रह काय करा लागते. आता काय बाई का नवळ आहेत काय, लोकांच्या घरी थोडी आल्या, पुऱ्याच घरी आल्या माय. आणि तेले काय माय नवाळ स्वयंपाक खोलीत धस स्वयंपाक केला ते न तेले कायचं नवाळ. जेव्हा माय मीच केलं तुम्हीच जेव्हा. अशी आहे माय भाव आहे पाहिलं. असं कुठे असते का. इने जेवायला बोलावलं, इनीचा एवढा पाहुणचार, इनीलेच स्वयंपाक करायला लावला. असं ते का कुठे. अशीच आहे माई भावजय ऐदी लावल्या इनी कमाले. नाही हो माय बाई गंगूबाई, इन बाईनं नाही लावला आम्हाला गेमाले. आम्हालाच रिकामं बसल्या जात नाही म्हणून आम्ही काम केलं. आता काम काय माय बाई, खायापुरतं कोणी करते, आपल्याच खायचं आहे. काका ती त्याच्या घरी जाऊन केलं काय, आपल्याच पोरगीची आहे. त्यात काय आहे का काम होय काय. स्वयंपाक म्हणजे का काम थोडी आहे माय बाई. काय गंगूबाई असंच म्हणसान. म्या नाही म्हणलो माय बाईले, पण त्याइलेच नाही बसवल्या गेलं. त्या म्हणत काय आपण बसा आणि ह्या 2 पोरी करतील म्हणून केला. आणि काय हो अर्ध्या तासात एवढा मोठा स्वयंपाक झाला. सगळे मिळून केला ना. तुम्ही 4 लोक तर आमचा स्वयंपाक झाला. मी आता म्हणलं आज आता गंगूबाईच करतात की काय सगळा स्वयंपाक. गंगूबाईचा तर पत्ता नाही तर माय पुरा साहेब होय लोक. मला माहित आहे का. म्या म्हटलं माय आता मंजू हाय हे पिकी हाय दोघी मिळून करतील. मी तर ती बसली अव त्या तिकडली ते हे नाही का ते वैशू नाही का व, तर तिनं लागे हातून नेलं मला. चला त्या चहा प्यायला चला तुम्ही येस ना माघारी. अव जबरदस्तीनं हात धरून सांगा बाई. आता एवढं कोण मानानं नेलं तर जाय लागते, घंटाभर बसाय लागते, गोष्टी करा लागते. हो बाई आता माहेर आहे बोलावतेच कोणी आता लागतेच बरोबर आहे. तसे बी बाई लय हिंड्याची सवय आहे बाई या बाईले. पाहिलं ना मी आता कालपासून बाई गुरु 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 हिंडतच राहतात बाई निरा. तुम्हाला लहानपणापासून सवय आहे का गंगूबाई अशी नाही हिंड्याची. घरी कसं माय घरी बी हिंडता काय. हो आता काय सून आहे ना, सून ना करत अशी आणि तुम्ही हिंडत असाल नाही. कशी आहे बुडी. म्हणजे तसं नाही आजीचं म्हणणं तसं नाही आत्या. आजी आता कोणी चहा प्यायला बोलावलं तर जाणार नाहीत काय. आजी काही मजाकच करते निरा. आत्या आजी लय मजाक करते बरं. मजाकाची गोट नाही ना वा मंजू. मजाक काय गोट आहे मग. काल संध्याकाळची गोट सारा हे आवरल्यावर होती दारात घंटाभर उभं राहिलो तर ह्या बाई मी इकून तोंड फिरलं हे गायब कुकडे गेल्या माय बाई. मी म्हणलं बाई अशी हिंडगोडी नाही पाहिली. मी चालली आली माय घरात म्हणून आणि त्यातून किती उशीर आल्या माय. आपण निजून राहिलो तो तावाक आल्या ह्या बाई. सकाळी अंग तोंड धुतलं घरी पावनचार गेला नाही कोणाच्या घरी चहा प्यायले. पहिल्यांदा आल्या का माहेरात. आजीले ठेवा लागते बाई. मंजूच्या आजीले 7 महिने ठेवाच लागते माझ्याजवळ आणि गंगूले ठेवा लागते. चांगली सारखीच करते बरं. मला काम आजीच सारखं करून राहिली बाई. हो ना हिंडतच राहते हिंडगोडी. समजत नाही घरी पावनचार आहे का काही करू लागेल का काही. इथं होते तिथं कोणीले हात धरून चाल नेते. मला नाही पाजा वाटत इले च्या सख्खी न नसून बाया पासतात का इले च्या. पण हे वाटलं स्वयंपाक करावं लागते घरी पावनचार आहे आले घरी राह. चालली गेली आजी बरी काढली. वहिनी तुम्हाला काय गुलगुल हसा येऊन रा. नाही हो माय मला काय हसा आला माय बाई. ती बाई हसा खायचा वा हसा नाही आला. जवाना माय बाई
पोळ्या थंड होती ना. हे पिंके, आजीले बरोबर आजीचीच पोळी वाळली. ओ माय गंगूबाई, तुम्हाला माहित आहे का, आजीले गोड नाही चालत व. म्हणूनच बुडी अशी कारल्यावानी कळू आहे. गोड खातच नाही तर बोलीन काय गोड? कोण नाही चालत गोड? शुगर आहे वाटते. हो, आमच्या आतेबाईले शुगर आहे, त्याच्यानं गोड नाही जात. आणि हरभऱ्याचं बेसनही पच नाही. तर माय पिंकी ताईनं त्यासाठी मुंगा आपलं तुरीचं केलं. म्हणजे गोड सांगितली, म्हटलं तुरीचं करता खातात म्हटलं, ते हरभऱ्याचं नाही. तर लागे बाई पिंकी ताईनं त्याचं स्पेशल केलं. मग काय काय केलं तर शुगर तर तशी मली लय हायफाय शुगर आहे मले. बाई बाई हायफाय अजून 20 वर्षापासून नाही, आताची आहे काय? 20 वर्षापासून आहे मला शुगर. गोळी आहे मला का पिंके? गोळ्या नाहीत का मला? मग पण ते मी हमेशा नाही घेत. मला म्हणणं आहे हमेशा गोळ्या खाऊ नये, किडन्या जात. मग किडनी जाते गोळ्या खाऊ नये माझ्या जास्त. मी खात नाही काही. मला लय हायफाय शुगर. पण डॉक्टर जवळ गेली ना, तुम्हाला म्हणून सांगतो येईन बाई, डॉक्टर हापचप होतात. डॉक्टर म्हणतात या बाई सारखं आरोग्य तर कोणालाच नाही. शुगर असून हे बाई एवढी धट एवढी स्ट्रॉंग कशी काय आहे? डॉक्टर विचार करतात म्हटलं. डॉक्टर लोक रिसर्च करायचा विचार करतील की मॅटावर रिसर्च काय करा. शुगर आहे म्हणते का आईले नील तर असते खोट्या थत्राची. शुगर आहे मारे तर पूर्णाच्या पोया की शुगर आहे करून बोंबलते सारा गावावर. एक पथ्य करत नाही, सारा अव्वल माहते. आणि धंद्याच्या बाबतीत बिमाऱ्या असतात, खायच्या ते सारे पुढे. गावा पिंके हाय की नाही मला शुगर? हो आमच्या आईले लय शुगर आहे, पॉवरफुल शुगर आहे. हो, पूर्णाची पोळी देऊ का आई? नाही होऊ दे ना आता. हे तसं मी खात नाही काही गोड, मी अजिबात खात नाही. पण आता हे आता गेला आलं तर खा लागते. पिंके वाढ साजऱ्या 2-3 अजून तो सासूले माझ्या पोळ्या खाऊ घाल साजरं गोड तिले. माय भाजी गिजी तिखट झाली का? कोणले मी तिखटच केली बाई. तुम्ही केली का भाजी? माय बाई वा, म्हणून एवढी तिखट आली व. आणि एवढं तेल टाकलं माय बाई, निरा तुरीच केली. तसं काही तेलानं अंगच धुवा लागते, लस तेल टाकलं व. माय शिल्लक झालं का? मी म्हणलं माय एवढी भाजी आहे त्या हिशोबाने टाकलं का? पिंकी मी विचारलं तर माय तुम्हाला. आम्ही जी मस्त झाली, पाहिल्या जेवण राहिलं मला मस्त झाली. हो येईन बाई, काही तिखट गिखटी नाही झाली अशीच पाहिजे. आता मसाल्याची आमटी म्हटलं तरी भाजी देतो, मग तरी नाही राहीन त्याच्यावर तर काय पाण्याची तरी आहे का? तेल तर टाकाच लागेल ना गंगूबाई. बिना तेलाची भाजी बाई तुम्ही येते तर मग संध्याकाळीच करता बिना तेलाची भाजी. आज संध्याकाळचा स्वयंपाकात भाजी गंगूबाईच करतील. नाही करत गिरत माझ्यानं होत नाही तर बार बाई गप्पा होतात तुमच्याच्यानं. गंगूबाई जेवणा माय तुम्ही बी जेवण आम्हाला जीव द्या. गप्पाच करता निरा कामाले मान गप्पाले पुढे. गंगूबाई तुमच्यासारखी बाई नाही पाहिली बाई म्या. आमच्या गावात होती कशी मिली ती बुडी, वचवांगी होती, तिले वचवांगी बुडी म्हणत. तुमच्याच वाणी होती बाई ती. व बटर बरक तिला बडबडच करत राह. काम कमी, काम तो जीवत नको रे. खाले लागे काम लागे नाही धंदा. गावभर हिंडणं नेलं याच्यात पटायत होती ते. बस बुडी म्हणत आमच्या गावातीले, बसरी बुडी. पाहिली का पुष्पा? त्या नशीन पाहिली. संध्या पाहिलीशील का? संध्या तुला याद आहे का बसरी बुडी?